तिकडे पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेमध्ये चाललंय काय असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे। कारण एकीकडे भाजप महापालिका निवडणुकीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला फक्त 10 ते 15 जागा देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे, तर दुसरीकडे मात्र नीलम गोऱ्हे यांच्यावरच कार्यकर्ते गंभीर आरोप करताना दिसतात। नीलम गोऱ्हे यांच्या घरासमोर काल शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं होतं आणि नीलम गोऱ्हे या मॅनेज होतात अशा शब्दांमध्ये त्यांनी आपला संताप व्यक्त केलेला होता। तर दुसरीकडे आज देखील एक शिवसेनेच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पुण्यामध्ये पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष नाना भानगिरे आणि आमदार विजय शिवतारे यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली। हा वाद इतका विकोपाला गेला की दोघांमध्ये हमरी-तुमरी झाल्याचं देखील बोललं जात आहे आणि या बैठकीमध्ये ही बैठक अर्धवट सोडून नाना भानगिरे बाहेर पडले तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते असं तिथले पत्रकार सांगतायत। नेमकं काय घडलं या बैठकीमध्ये आणि शिवसेनेमध्ये नेमकं चाललंय काय जाणून घेण्यासाठी पाहूयात हा एक रिपोर्ट। शिवसेना हा महाराष्ट्रात मोठा भाऊ आहे, तरी आम्हाला महानगरपालिकेची छोटी जागा दाखवली जाते। शिवसेनेची ताकद पुणे शहरात मोठी आहे। विजय शिवतारे नीलम गोऱ्हे पैसे घेऊन उमेदवारी देतात। पुण्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांचाच गंभीर आरोप। जागा वाटपावरून नाना भानगिरे आणि शिवतारेंमध्ये वाद। नाना भानगिरे रडतच बैठकीतून बाहेर पडले। शुक्रवारी नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर शिवसैनिकांनी आंदोलन केलं आणि आज विजय बापू शिवतारे आणि नाना भानगिरे यांच्यात मोठा वाद झाल्याची माहिती मिळते। पुण्यातल्या बैठकीतून नाना भानगिरे बाहेर पडले तेव्हा ते भावुक झाले होते। त्यांचे डोळे पाणावल्याचं देखील पाहायला मिळालं, मात्र त्यांनी माध्यमांना कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही। गाड़ी तिकडे एक मिनिट में गाड़ी लेके आओ जल्दी। अहो मैत्री जायचं काय झालं मला अर्जंट तुमची तब्येत बरी आहे। त्यामुळे ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत पुण्यातल्या शिंदेंच्या शिवसेनेत चाललंय काय असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे। कारण जागा वाटपावरून भाजपसोबत बोलणी तर सोडाच, शिवसेना पक्षांतर्गतच वाद सुरू झालाय आणि हा वाद इतका टोकाला पोहोचलाय की कार्यकर्त्यांनी थेट नेत्यांनाच लक्ष केलंय। शुक्रवारी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या घरासमोरच कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। भाजप सांगेल तसं वागायचं का? मग पुण्यात शिवसेना वाढणार कधी असा संतप्त सवाल या कार्यकर्त्यांनी विचारलाय। यांनी फक्त सेटलमेंट केलेली आणि कार्यकर्ते तरी ठेवलेले, पैशासाठी कामं करते लोक सगळी, बाकी काही करत नाहीये। मॅनेज करणारे नेते द्या, मॅनेज करणारे द्या, मॅनेज करणारे नेते द्या। नीलमताई गोरेवरती तुम्ही धक्का द्या नाही, पहिल्यापासून आहे, सगळ्यांना माहिती आहे। सगळ्यांनी उमेदवार मॅनेज करते। रात्रंदिवस कष्ट केलेले, पक्षासाठी आम्ही योगदान दिलेले, काय योगदान दिलं? काम केलेले पक्षासाठी। योगदान काय दिले म्हणजे फॉर्म भरू नका म्हणतात, काय म्हणतात नीलमताई? काय झालं तुम्ही आज एवढा आक्रमक झालात, घरापर्यंत आलात? आज आक्रमक होण्याची गोष्ट नाहीये, फक्त आम्ही आमचा अधिकार मागतोय। आम्हाला तिकीट द्या, आमच्या कामाचा मोबदला आम्हाला द्या शिवसेनेमधनं। इतकंच नाही तर नीलम गोऱ्हे मॅनेज होतात। गोऱ्हे पुण्यात ज्या भागात राहतात तिथे त्यांनीच शिवसेना वाढू दिली नाही असा गंभीर आरोप देखील त्यांच्याच पक्षाचे कार्यकर्ते करतायत। पुणे शहरात 15 सीट जर देणार असेल तर पुणे शहरातून शिवसेना संपवायची आहे का? त्याला एक प्रोटोकॉल असतो ना, शहराध्यक्ष आमचे शहराध्यक्षांच्या विषयी बी आम्ही बोलतोय, सगळ्यांच्याच विषयावर बोलतोय। पण इथं काल नीलमताईंनी पत्रकार परिषद घेतली। पत्रकार परिषदमध्ये त्यांनी सांगितलं, त्यावेळेस आम्हाला कळालं की 15 सीटची मागणी होतीये। मग 15 सीटात पक्ष चालणार आहे का? त्यांच्या म्हणण्यानुसार सुद्धा जी तिकिटांचा जो व्हॉल्यूम आहे तो खूप कमी आहे आणि एवढी कमी संख्या आम्हाला चालणार नाही आहे। 165 जर इथे इंटरव्ह्यू जर 400-450 फॉर्म घेण्यात आले होते आणि त्याच्यामध्ये 100 सुद्धा तुम्हाला सक्षम वाटू नये म्हणजे ही खूप मोठी शोकांतिका आहे आमच्या कार्यकर्त्यांसाठी। 2 आठवडे कुठले दादा, 30 तारखेला तर फॉर्म भरायचा आहे। शिवसेनेतल्या या गोंधळाचा दुसरा अंक शनिवारीही पाहायला मिळाला। भाजपसोबतच्या जागा वाटपात कुठलाही तोडगा निघत नसल्यानं काल पुण्यातील शिवसेनेच्या नेत्यांनी मुंबईत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। त्यानंतर आज पुण्यातल्या रॅमी ग्रँड हॉटेलमध्ये पुण्यातील नेत्यांची एक बैठक सुरू होती।
त्याच बैठकीत माजी मंत्री आणि आमदार विजय बापू शिवतारे आणि शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांच्यात मोठा वाद झाला. हा वाद इतका वाढला की शिवतारे आणि भानगिरे हमरी-तुमरीवर आल्याचंही सांगण्यात येत आहे. दरम्यान वाद नेमका कशावरून झाला हे समोर आलेलं नसलं तरी नाना भानगिरे बैठकीतून अचानक बाहेर पडले. त्यावेळी ते भाऊक झालेले दिसले. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. ते एका व्यक्तीशी काहीतरी बोलत होते, मात्र इथं प्रेस आहे, मी नंतर बोलतो असं म्हणून ते बाहेर पडले. माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना नेमकं काय झालं हे वारंवार विचारलं, मात्र त्यांनी बोलणं टाळलं. आपल्याला एका अंत्यविधीला जायचं असल्याचं सांगत ते निघून गेले आणि आता ते नॉट रिचेबल आहे. ते आले आणि आल्याबरोबरच त्यांना काही फोन आला आणि त्याच्यानंतर ते तातडीचा काही निरोप आला म्हणून निघून गेले आणि त्याच्यामुळे मला कल्पना नाही की ते तुमच्याशी काय बोललेले आहेत. परंतु नाना भानगिरे हे पक्षाचे जबाबदार कार्यकर्ते आहेत. त्यांनी खूप विकासाचं काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर तो जरूर दूर होईल असं मला वाटतं. आता एकंदरीतच जे अंतर्गत वाद जो होतोय, जो शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद जो सुरू झालेला आहे, काल जो अजिबात नाही. हे एक लक्षात घ्या, प्रत्येक पार्टीचे काही कार्यकर्ते छोट्या लेवलचे जे असतात, अगदी नवनवीन असतात, राजकारणातले अनुभव तेवढे नसतात, परंतु त्यांची खूप इच्छा असते नगरसेवक बनायचं, काय करायचं, तर त्याच्यामध्ये गैरसमज काल नीलम गोरेंच्या घराबाहेर पण याच कारणामुळे झाले आणि त्यांनी मला माहित नाही. मी तर सकाळी आज पहाटे आलो आणि कमर्शियलायझेशन होते त्यामुळे सगळं खोटं आहे, सगळं बंडल आहे. हे मी आहे, नीलमताई आहेत, दंगेकर होते, आम्ही सगळेजण एकत्र बसून या सगळ्या चर्चा सीट्सवर मागे पुढे कुठच्या काय आम्हाला ज्या पाहिजेत ते समजा तिकडे ॲडजस्ट करता येत नसतील, त्यांना ॲडजस्ट करता येत नाही, ते आम्हाला करता येत नाही, अशा याच्यावर हे सगळं चाललेलं आहे. या घटनेवरून पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेत सर्व काही आलबेल नसल्याचं स्पष्ट दिसतंय. एकीकडे पुण्यात शिवसेना 25 जागा मागतीये तर भाजप 15च्या वर जागा द्यायला तयार नाही. त्यावरून शिवसैनिकांमध्येच मोठी नाराजी पसरली आहे. त्याचेच पडसाद काल नीलम गोरे यांच्या घरासमोर उमटले आणि आज नेत्यांमध्येच झालेल्या वादानं ऐन निवडणूक काळात शिंदेंची डोकेदुखी चांगलीच वाढणार हे स्पष्ट दिसतंय. रेवती हिंगवे, NDTV मराठी, पुणे. नेते द्या, मॅनेज करण्यात द्या.